Hello everyone. Good morning to all. I am Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. To be continue with subject International Business. Here we are discussing about international economic institutions. Outcome of this lecture. As we know that we are discussing about international economic institution. In this lecture, we are going to discuss about World Trade Organization, that is WTO. We will see how WTO came into existence and features of World Trade Organization. Today, we are discussing about World Trade Organization. As we all know that GATT was a treaty, it was not an organization. This GATT agreement created World Trade Organization which came into being on 1st January 1995. विद्यार्थी मित्रांनो, गॅट ही एक ट्रीटी होती हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही कोणतीही संस्था नव्हती. याचे ट्रेड राउंड्स व्हायचे आणि त्या राउंड मध्ये नेगोसिएशन व्हायचं, चर्चा व्हायची. अशाच एका उरुग्वे ट्रेड राउंड मधनं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली 1 जानेवारी 1995 मध्ये. The WTO implement agreement provides a forum for negotiating additional reduction of trade barriers and for settling policy disputes and enforces trade rule. आता WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय करतं? इट इम्प्लिमेंट्स ॲग्रीमेंट, जे करार होतात त्याचं इम्प्लिमेंटेशन करते. WTO provides forum for negotiating additional reduction of trade barriers. ट्रेड बॅरियर्स रेड्यूस करण्यासाठी नेगोशिएशन, चर्चा करण्यासाठी एक फोरम प्रोव्हाइड करण्याचं काम WTO करतो. फॉर सेटलिंग पॉलिसी डिस्प्यूट, पॉलिसी वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, त्या पॉलिसीचे डिस्प्यूट सेटल करण्याचं काम WTO करतं. एन्फोर्सेस ट्रेड रूल्स, आणि ट्रेडच्या संदर्भातले जे नियम आहेत ते एन्फोर्स करण्याचं काम सुद्धा WTO करतं. Until the establishment of World Trade Organization, GATT functioned as de facto as an organization. म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात यायच्या अगोदर गॅट ही एक प्रकारे संस्था असल्यासारखंच काम करत होती. कंडक्टिंग राउंड्स ऑफ टॉक्स, addressing various trade issues and resolving international trade dispute. एखाद्या संस्थेसारखं काम करत होती. राउंड्स ऑफ टॉक्स, चर्चासत्र चालू असायची गॅट्स मध्ये. वेगवेगळ्या ट्रेड इश्यूज असतील तर ते सोडवण्याचं काम करत होती. इंटरनॅशनल ट्रेड डिस्प्यूट सुद्धा सेटल करण्याचं काम, वाद मिटवण्याचं काम गॅट करत होती. सिन्स द एंड ऑफ उरुग्वे राउंड, देअर हॅव बीन नेगोशिएशन ऑन टॉपिक such telecommunication services, information technology product and financial services. विद्यार्थी मित्रांनो, गॅट ही 1947 साली अस्तित्वात आलं. गॅट संघटना नाहीये, ट्रीटी तो करार होता आणि तिथपासून सातत्याने गॅटचे ट्रेड राउंड चालू असायचे. या ट्रेड राउंड्स मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भातल्या ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जायचा. उरुग्वे राउंडच्या शेवटी एका टॉपिकवर म्हणजे मुळात ह्या जे ट्रेड राउंड्स व्हायचे ना, तर त्या ट्रेड राउंड्स मध्ये प्रत्येक वेळेला ट्रेड बॅरियर्स जे आहेत किंवा टॅरिफ जे आहेत ते वेगवेगळ्या प्रोडक्टवरचे कमी करण्यासाठी चर्चा चालायच्या, की आता अमुक टेक्सटाईल असेल किंवा काय, तर सगळ्यात शेवटी टेक्सटाईल्सवरचे टॅरिफ कमी करण्यात आले. तर असंच उरुग्वे राउंड मध्ये टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यावर चर्चा झाली. The World Trade Organization WTO is only global international organization dealing with rules of trade between nations. म्हणजे ही जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ग्लोबल लेवलची संघटना आहे. डिलिंग विथ रूल्स ऑफ ट्रेड, व्यापारातले नियम जे आहेत
वेगवेगळ्या देशांचे जे नियम आहेत त्या नियमांच्या संदर्भात काम करणारी ही एकमेव संघटना आहे. At its heart, there sorry, at its heart are the WTO agreement negotiated and signed by bulk of world trading nation. म्हणजे मुख्य काय आहे WTO मध्ये, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये, त्या अग्रीमेंट हे त्याच्या हृदयस्थानी आहे. आणि नेगोशिएटेड अँड साइन बाय बल्क ऑफ वर्ल्ड ट्रेडिंग नेशन्स, म्हणजे हे जे अग्रीमेंट आहे त्या अग्रीमेंटवर अनेक देशांनी चर्चा करून त्याच्यावर सही केलेली आहे जगातल्या मोठमोठ्या व्यापार करणाऱ्या देशांनी, अँड रॅटिफाईड इन देअर पार्लिमेंट. आणि त्याच ते झाल्यानंतर म्हणजे WTOच्या करारावर सही केल्यानंतर त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी त्यांच्या पार्लिमेंटमध्ये देशामध्ये करायला सुरुवात केली. The goal is to help producer of goods and services, exporters and importers conduct their business. WTO चा गोल काय आहे? To help producers of goods and services. प्रोड्युसर्स जे आहेत त्यांना मदत करणं, इम्पोर्टर एक्सपोर्टर्स यांना व्यवसाय चालवण्यासाठी मदत करणं, हा WTO चा गोल आहे. आता फॅक्ट फाईल इथे बघणार आहोत. तर WTO चं लोकेशन कुठे आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जिनेव्हा, स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी येतात. एस्टॅब्लिश ॲट 1 जानेवारी 1995. त्याच्यानंतर क्रिएटेड उरुग्वे राऊंड नेगोशिएशन 1986 to 94. विद्यार्थी मित्रांनो, उरुग्वे राऊंड जो आहे 1986 साली सुरुवात झाला आणि 94 पर्यंत याचे अनेक राऊंड, म्हणजे यामध्ये सारख्याच चर्चा चालू होत्या. त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बजेट, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं जे बजेट आहे ते 182 मिलियन स्विस फ्रँक 2007च्या रिपोर्ट नुसार आहे. त्याचा सेक्रेटरिएट स्टाफ जो आहे तो 625 आहे आणि 151 देश WTO चे मेंबर होते 27 जुलै 2007 पर्यंत. Features of World Trade Organization. World Trade Organization is an international organization designed to supervise and liberalize international trade. बघा, WTO ही एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. कशासाठी तयार केली? टू सुपरवाइज अँड लिबरलाइज इंटरनॅशनल ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारांवर निरीक्षण करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापाराचं निरीक्षण करण्यासाठी आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार हे उदारमतवादी निर्माण व्हावेत यासाठी WTO ची स्थापना करण्यात आली. देअर आर नंबर ऑफ वेज ऑफ लुकिंग ॲट WTO. म्हणजे WTO कडे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गांनी बघितलं जातं. इट इज फोरम फॉर गव्हर्नमेंट टू नेगोशिएट ट्रेड अग्रीमेंट. इट इज अ प्लेस फॉर देम टू सेटल ट्रेड डिस्प्यूट अँड इट ऑपरेट्स अ सिस्टम ऑफ ट्रेड रूल्स. म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जातं. काही म्हणजे हे जे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत त्यातला एक दृष्टिकोन असा आहे की WTO हे एक फोरम आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांचं गव्हर्नमेंट नेगोशिएट अबाउट ट्रेड अग्रीमेंट, व्यापारविषयक करार करण्यासाठी नेगोशिएशन, विचारांची देवाणघेवाण करणं असं काम केलं, ज्या फोरमवर केलं जातं त्याला WTO असं म्हणतात. एक दृष्टिकोन असा आहे की इट इज अ प्लेस फॉर सेटलमेंट ऑफ ट्रेड डिस्प्यूट. व्यापाराच्या संदर्भातले जे डिस्प्यूट्स निर्माण होतात तर ते डिस्प्यूट सेटल करण्यासाठीचं हे ठिकाण आहे. इट ऑपरेट्स अ सिस्टम ऑफ ट्रेड रूल. ट्रेड रूलचं सिस्टम ऑपरेट करण्याचं काम WTOच्या माध्यमातून चालतं. सेकंड फीचर, WTO came into existence being on 1st January 1995 and is the successor to the GATT which was created in 1947. बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आहे ती 1 जानेवारी 95 मध्ये अस्तित्वात आली. पण WTO ला गॅटचं सक्सेसर असं म्हटलं जातं. गॅट कधी अस्तित्वात आली होती? 1947 साली. Born in 1995, not so young,
WTO began life on 1st January 1995, but its trading system is half century older. Since 1948, GATT had provided rules for system. The Second World Trade Organization ministerial meeting held in Geneva in May 1998 include celebration of 50th anniversary of the system. आता WTO ला गॅटचं सक्सेसर म्हटलंय. का सक्सेसर म्हटलं? तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं की गॅट कशी अस्तित्वात आली. मुळात 1944 साली ब्रेटन वूड्स सिस्टम जे आहे म्हणजे ब्रेटन वूड या ठिकाणी एक कॉन्फरन्स भरली. त्यावेळेला दुसरं महायुद्ध संपलं होतं. दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक व्यापार पूर्ण कोलमडून पडला होता आणि मग अशा वेळेला हा जागतिक व्यापार पुन्हा उभा राहिला पाहिजे, पुन्हा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरळीत सुरू झाला पाहिजे, यासाठी जी कॉन्फरन्स होती ब्रेटन वूड या ठिकाणी भरली. त्या कॉन्फरन्समध्ये केन्स आणि व्हाईट हे दोन इकॉनॉमिस्ट होते. त्यांनी 3 आंतरराष्ट्रीय संघटना इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन 3 इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन अस्तित्वात आल्या पाहिजेत असं सांगितलं आणि या 3 संघटना कोणत्या आल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर एक होती इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, दुसरी होती वर्ल्ड बँक आणि तिसरी होती इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन. साहजिकच इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली पाहिजे जगातल्या व्यापाराचं नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याविषयक निगोशिएशन करण्यासाठी, रूल्स तयार करण्यासाठी. तर ती कशा प्रकारे आली पाहिजे किंवा काय याविषयी काही देश एकत्र येऊन विचार मंथन करत होते. त्याच वेळेला पॅरलल त्याच काळामध्ये जे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात असलेले काही देश एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की अरे हे इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन ची स्थापना ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईल, पण आता तरी आपण प्रत्यक्षात आपल्या देशांतर्गत व्यापार वाढण्यासाठी आपण एक कॉन्फरन्स घेऊया, तिथून त्याच्यात विचार विनिमय करून हे जे टॅरिफ्स आहेत ते कशा प्रकारे आपल्याला कमी करता येतील आणि आपला व्यापार कसा वाढवता येईल याविषयी त्यांची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं एक जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड हा करार केला गेला. इट इज गॅट. आणि अशा प्रकारे गॅटची जी स्थापना आहे ती 1947 साली झाली. 44 नंतर 3 वर्षांनी. आणि भारत हा गॅटचा एक फाउंडर मेंबर होता. म्हणजे गॅट ज्या वेळेला स्थापन झाली त्यावेळेला पहिल्यापासून गॅटमध्ये भारताचा सहभाग होता. त्यानंतर अनेक देश गॅटला येऊन गॅटमध्ये सामील झाले आणि या गॅटचे अनेक राऊंड सातत्याने चालू असायचे आणि वेगवेगळ्या ट्रेडशी रिलेटेड व्यापार विषयक ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी नेगोशिएशन चालू असायचं. अशा प्रकारे अनेक जे राऊंड झाले त्यातला 8वा राऊंड हा उरुग्वे या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी 1994 मध्ये असं ठरलं की इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली पाहिजे आणि हे ठरल्यानंतर 1 जानेवारी 1995 ला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली. आता हे जे WTO जे गॅट करत होतं तेच WTO करते आणि म्हणून इथे म्हटलंय की WTO इज अ सक्सेसर ऑफ गॅट. इट बॉर्न इन 1995 बट नॉट सो यंग. म्हणजे 1995 एखाद्या संस्थेचं वय किती असतं? तर आपण माणसाचं वय 25 वर्षाचा झाला की तरुण झाला असं आपण म्हणतो, पण संस्थेचं वय 25 म्हणजे काहीच नाही, तो लहान समजला जातो. पण इथे मात्र WTO 25 वर्षाची झाल्यानंतर नॉट सो यंग म्हणजे लहान नाहीये. WTO ही खूप मोठी आहे असं म्हटलं जातं. कारण not so young, the world trade began life on 1st January 1995, but its trading system is half century older. म्हणजे WTO ची जी ट्रेडिंग सिस्टम जी आहे ती जवळजवळ 50 वर्षापूर्वीची जुनी आहे. गॅट 1947 ला करार झाला आणि 48 ला अस्तित्वात आलं तिथपासून. गॅट प्रोव्हाइडेड सिन्स 1948 गॅट हॅज प्रोव्हाइडेड रूल्स फॉर द सिस्टम. गॅट मध्ये नियम केले गेलेत आणि ते सिस्टम्सला प्रोव्हाइड करण्याचं काम गॅटच्या माध्यमातून झालंय. द सेकंड वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मिनिस्ट्रल मीटिंग हेल्ड इन जिनेवा 98 जिनेवाला
WTO ची सेकंड मीटिंग झाली, इन्क्लुडेड सेलिब्रेशन ऑफ 50th अॅनिव्हर्सरी ऑफ द सिस्टम. तर 98 मध्ये म्हणजे 95 ला स्थापन झाल्यानंतर 3 वर्षांनीच 50 वर्षाची अॅनिव्हर्सरी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये सेलिब्रेट केली गेली 98 मध्ये. कारण का 48 ला गॅट अस्तित्वात आलं होतं आणि म्हणून WTO ही छोटी किंवा तरुण संघटना नाहीये असं म्हटलं जातं आणि म्हणून इट इज सक्सेसर टू गॅट. थर्ड फीचर्स, it is operating since 5 years as an international organization. World Trade Organization is the most powerful legislative and judicial body in the world. आता फक्त इथे एक पुस्तकात 5 वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली असं म्हटलंय, पण आत्ता हे पुस्तक आपण 2022 साली वाचतोय, तर त्यामुळे त्याला 25 वर्ष झालेली आहेत. तर याचं जे ऑपरेटिंग सिस्टम जरी 25 वर्षापूर्वीची असली तरी सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही एक मोस्ट पॉवरफुल अँड लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियल बॉडी. लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेविषयक आणि ज्युडिशियल म्हणजे न्यायविषयक अशी संघटना आहे जगातली. WTO deals with rules of trade between nations at global and near global level. म्हणजे व्यापार विषयक जे नियम आहेत ते जागतिक लेवलला, ग्लोबल लेवलला आणि नियर ग्लोबल लेवलला जे नियम आहेत त्याचं डीलिंग WTO मध्ये केलं जातं. फोर्थ फीचर, इट इज नेगोशिएटिंग फोरम. WTO ला नेगोशिएटिंग फोरम असं म्हटलं जातं. इसेन्शियली WTO इज अ प्लेस वेअर मेंबर गव्हर्नमेंट गो to try to sort out their trade problems they face with each other. म्हणजे WTO हे एक फोरम आहे. या ठिकाणी मेंबर गव्हर्नमेंट जे आहेत ते जातात आणि ट्राय टू सॉर्ट आउट ट्रेड प्रॉब्लेम्स. त्यांचे ट्रेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. दे फेस इच अदर. द फर्स्ट स्टेप इज टू टॉक. आता या सॉर्ट आउट कशा प्रकारे करतात? पहिल्यांदा चर्चा करतात. द WTO वॉज बॉर्न आउट ऑफ नेगोशिएशन and everything the WTO does is the result of negotiation. म्हणजे विचारांची देवाणघेवाण करून WTO अस्तित्वात आलं आणि एव्हरीथिंग इज द रिझल्ट ऑफ नेगोशिएशन. ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते कसला रिझल्ट आहे? या चर्चा विचारांच्या देवाणघेवाणाचा रिझल्ट आहे. द बल्क ऑफ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स करंट वर्क कम्स फ्रॉम 86 to 94 negotiation called Uruguay round and earlier negotiation under the GATT. म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जे WTOचं आत्ताचं जे काम चालू आहे हे अनेक चर्चासत्र झाली. मग उरुग्वे राऊंड हे 86 ते 84 साल 86 ते 94 सालापर्यंत झालं. त्याच्या अगोदर सुद्धा अनेक राऊंड झाले आणि त्याचा आउटकम आहे. The WTO is currently the host to new negotiation under Doha Development Agenda launched in 2002. म्हणजे 2001 सॉरी 1 मध्ये दोहा डेव्हलपमेंट अजेंडा जो चालू आहे त्याची जी चर्चासत्र चालू आहे हे आत्ताचं करंट नेगोशिएशन आहे आणि त्याचा होस्ट कोण आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. पाचवा फीचर आहे इट इज अ सेट ऑफ रूल. म्हणजे WTO म्हणजे नियमांचा सेट आहे. At its heart are the WTO agreement negotiated and signed by bulk of the world trading nations. These documents provide legal ground rule for international commerce. म्हणजे आंतरराष्ट्रीय कॉमर्सला नियम पुरवण्याचं काम ह्या डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून होतं. अशा प्रकारे WTO हे एक ॲग्रीमेंट आहे आणि हे ॲग्रीमेंट अनेक देशांनी नेगोशिएशन करून मान्य केलेलं आहे. दे आर इसेन्शियली कॉन्ट्रॅक्ट्स बाइंडिंग गव्हर्नमेंट टू कीप देअर ट्रेड पॉलिसीज विदिन ॲग्रीड लिमिट्स. म्हणजे हे जे नियम आहेत ते काय आहेत? तर ही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत जे गव्हर्नमेंटला बंधनकारक आहेत
टू कीप देअर ट्रेड पॉलिसीज, आणि गव्हर्नमेंटने त्याच्या ट्रेड पॉलिसीज विदिन दॅट ॲग्रीड लिमिटमध्ये असाव्यात, ह्यासाठी बंधनकारक आहेत. Although negotiated and signed by government, goal is to help the producer of goods and services, exporters and importers conduct their business while allowing government to meet their social and environmental objectives. म्हणजे जरी WTOचे जे ॲग्रीमेंट्स आहेत ते ॲग्रीमेंट्स गव्हर्नमेंट साईन करत असलं तरी सुद्धा WTOचा गोल काय आहे, तर प्रोड्युसर्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे उत्पादक जो आहे, प्रोड्युसर जो आहे, त्याला मदत करणं, तसेच इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढवण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणं, आणि त्याचबरोबर व्हाईल अलाविंग गव्हर्नमेंट टू मीट देअर, म्हणजे सरकारला सुद्धा त्यांचे जे सामाजिक गोल आहेत, इन्व्हायरमेंटल ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते पूर्ण करण्यासाठी मदत करणं, हे WTOचे गोल आहेत. 6वा फीचर आहे इट हेल्प्स टू सेटल डिस्प्यूट. वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार करत असताना अनेक वाद निर्माण होतात, ते वाद सेटल करण्याचं काम, सोडवण्याचं काम WTO करतो. दिस इज द थर्ड इम्पॉर्टंट साइड ऑफ WTO वर्क. द ट्रेड रिलेशन्स ऑफन इन्व्हॉल्व्स कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट. म्हणजे व्यापार असला की इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट तयार होतात. ॲग्रीमेंट इन्क्लुडिंग दोज painstakingly negotiated in World Trade Organization system often need interpretation. The most harmonious way to settle these differences is through some neutral procedure based on agreed legal foundation. That is, the purpose behind dispute settlement process written into World Trade Organization agreement. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार म्हटल्यानंतर अनेक गोष्टी निर्माण होतात. कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट, प्रत्येकाचे जे वैयक्तिक हित किंवा स्वार्थ जे असतं ते एकमेकांशी च्या विरोधात जाणार असतं, कॉन्फ्लिक्टिंग वाद निर्माण करणार असतं, आणि त्यामुळे या ॲग्रीमेंट मध्ये चर्चा केली जाते आणि हे वाद मिटवले जातात. त्याच्यानंतर हे जे लीगल agreed the most harmonious way to settle the differences is through neutral procedure. एक न्यूट्रल प्रोसिजर आहे बेस्ड ऑन agreed legal foundation. लीगल फाउंडेशन जे ॲग्रीड केलेलं आहे त्याच्यावर आधारित न्यूट्रल प्रोसिजरने हे सोडवलं जातं. दॅट इज purpose behind dispute settlement process is written into World Trade Agreement. WTO ची जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंट मध्ये कोणत्या हेतूने डिस्प्यूट सोडवला गेला, द पर्पज बिहाइंड डिस्प्यूट, वादाचं हे कारण काय होतं, मूळ काय होतं, आणि कशा प्रकारे सोडवलं, सेटलमेंट केली गेली, हे सुद्धा त्या ॲग्रीमेंट मध्ये लिहिलं जातं. सेकंड लास्ट फीचर आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज अ रूल बेस्ड मेंबर ड्रायव्हन ऑर्गनायझेशन. नियमावर आधारित आणि मेंबर ड्रायव्हन, त्याचे सदस्य जे आहेत, सभासद आहेत, ते हे WTO चालवतात. ऑल डिसिजन्स आर मेड बाय मेंबर गव्हर्नमेंट. सर्व निर्णय मेंबर गव्हर्नमेंट घेतं. अँड द रूल्स आर आउटकम ऑफ नेगोशिएशन अमंग द मेंबर्स. याचे जे नियम आहेत ते आउटकम ऑफ नेगोशिएशन, चर्चा, विचारांच्या देवाणघेवाणीचं आउटकम आहेत. अँड लास्ट फीचर, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इज गव्हर्न बाय मिनिस्टरल कॉन्फरन्स विच मीट एव्हरी 2 years अ जनरल काउन्सिल. म्हणजे मिनिस्ट्रल कॉन्फरन्स जे आहे दर 2 वर्षांनी जनरल काउन्सिलमध्ये भेटलं जातं, विच इम्प्लिमेंट द कॉन्फरन्सेस policy decision and is responsible for day-to-day administration. म्हणजे जनरल काउन्सिल काय करतं, इम्प्लिमेंट द कॉन्फरन्सेस पॉलिसी डिसिजन्स. पॉलिसी डिसिजन्स जे आहेत ते इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. तसंच या पॉलिसी डिसिजनला रिस्पॉन्सिबल असतं. डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन अँड डायरेक्टरियल जनरल साठी सुद्धा दे आर रिस्पॉन्सिबल. आता डायरेक्टर जनरल हु इज अपॉइंटेड बाय मिनिस्टरियल कॉन्फरन्स, म्हणजे डायरेक्टर जनरल अपॉइंट कोण करतं, मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स अपॉइंट करतो.
The World Trade Organization's headquarters are in Geneva, Switzerland. जिनेवामध्ये स्वित्झर्लंडला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर आहे. Today, we have discussed about how WTO came into existence, and we also discuss about features of World Trade Organization. Now we will stop here. Thank you and happy learning to you.